श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मे नमो नमः. मित्रांनो, अशाच जीवन उपयोगी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, झोपताना या 11 वस्तू जवळ ठेवल्याने गरिबी येते. आयुष्यात आरामाचे जीवन जगायचे असेल तर झोपताना या वस्तू जवळ ठेवू नका, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. महिलांनी झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नयेत, अन्यथा आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं आणि त्यांचा पती कंगाल होतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी जवळ ठेवू नयेत ज्यामुळे आर्थिक संकट येते. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे, महिलांनी कोणत्या बाजूला झोपले पाहिजे आणि ज्यामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणारच नाही. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्त्रीने कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी भाग्याचे ठरते हेही तुम्हाला समजेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, खऱ्या विश्वासाने कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असते. सकाळची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो. ज्यावेळी जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्ताच्या वेळ जागा राहतो त्याची सगळी संकट दूर होतात, त्याचं आरोग्य एकदम उत्तम राहतं, त्याच्या घरामध्ये आणि जीवनामध्ये समृद्धी येते, त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशाली राहते आणि कोणताही आजार त्यांना होत नाही. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते. ब्रह्ममुहूर्तावर जागा राहणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही चिंता किंवा दुःख राहत नाही. त्यांना कधीच निराशा हाती लागत नाही. यश कीर्ती त्यांच्या पायाशी लोळण घेतात आणि त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये रात्री झोपण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्याचबरोबर सकाळी लवकर उठल्यालाही तेवढेच महत्त्व दिलं जातं. आपण कोणती कामं रात्री झोपण्यापूर्वी केली पाहिजेत, कोणत्या वस्तू जवळ ठेवू नयेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजकाल या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळलं जात नाही. झोपण्याचं रुटीन नसल्यामुळे आपली दिनचर्या बिघडते. आजकाल ना खाण्याचा वेळ ठरलेला असतो ना झोपण्याचा. कधी कोणी खात राहतो, कधी कोणी झोपत राहतो. त्यामुळे माणसांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रण मिळतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुखी आणि समृद्धीपूर्ण जीवन जगायचं असेल तर शास्त्रांमध्ये दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे आणि शास्त्रांमध्ये दिलेलं ज्ञान आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे प्राचीन ऋषीमुनी होते ज्यांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला सर्व काही सांगून ठेवलं आहे. तरी सुद्धा प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असूनही आपण त्याकडे लक्ष देत नाही. यामुळे आपलं धकाधकीचं जीवन तसंच चालू राहतं. प्राचीन नियमानुसार जर आपण आपलं जीवन जगलो तर त्याचे शुभ फळ आपल्याला नक्कीच मिळते. मात्र जर प्राचीन नियमांचं पालन केलं नाही तर शुभ फळांपासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या दूर होत नाहीत, उलट समस्या अधिकच वाढत राहतात. वास्तुशास्त्रानुसार झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नयेत हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण अशा गोष्टींमुळे संकटांना निमंत्रण मिळतं आणि आपल्याला त्या संकटाचा सामना करावा लागतो. रात्री झोपताना या गोष्टी आपल्याजवळ ठेवता कामा नये, कारण त्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्या जीवनावर होतो. या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि वास्तुशास्त्रानुसार जर कोणती महिला अशा वस्तू घेऊन झोपत असेल तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्याची प्रगती थांबते आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य येत राहतं. पती पत्नीमध्ये वाद होतात, परिवारामध्ये आर्थिक संकट येतात, आर्थिक समस्या वाढतात आणि परिवारामध्ये कलह निर्माण होतो. यामुळे अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागतं. अचानक धनाचा नाश होतो आणि धन येण्याचे मार्ग हळूहळू बंद होतात. तसेच विद्यार्थ्यांचं भविष्यही खराब होतं. त्यामुळे झोपताना या वस्तू आपल्या जवळ अजिबात ठेवू नका. या वस्तूंचा वापर झोपताना करू नका. खूप लोकांना काही विशिष्ट वस्तू जवळ ठेवून झोपायची सवय आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात आणि त्यांना सतत संकटांचा सामना करावा लागतो. कदाचित ही माहिती तुम्हाला चुकीची वाटू शकते, पण शास्त्रामध्ये याबद्दल स्पष्ट वर्णन केलेलं आहे. या वस्तू झोपताना आपल्या जवळ ठेवू नयेत, विशेषतः डोक्याजवळ तर अजिबात ठेवू नयेत. त्या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा,
काही लोक बेडरूममध्ये झाडू ठेवत असतात, ज्यामुळे धनहानी होते. त्यामुळे अशा सवयी टाळा आणि तुमचं जीवन सुखमय बनवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका. झाडू बेडरूममध्ये ठेवू नका. झाडू कधीही बेडरूममध्ये ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये. झाडू नेहमी खाली आडवा ठेवावा. झाडू आडवा ठेवल्यास घरात बरकत राहते, तर उभा ठेवल्यास लक्ष्मी स्थिर राहत नाही. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झोपताना झाडू बेडरूममध्ये ठेवल्यास ताणतणाव वाढतो आणि कौटुंबिक कलहाचे वातावरण निर्माण होते. उशीखाली वस्तू ठेवू नका. झोपताना उशीखाली कोणतीही वस्तू ठेवू नये, जसे की अंगठ्या, सोन्याचे, चांदीचे दागिने किंवा घड्याळ. अशा वस्तू डोक्याजवळ ठेवण्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, नातेसंबंधांमध्ये कलह होतो आणि परिवारामध्ये क्लेश निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार धातूच्या वस्तू डोक्याजवळ ठेवू नयेत, यामुळे घरातील मानसिक शांती बिघडते. डोके कोणत्या दिशेला ठेवावे? झोपताना डोके दक्षिण दिशा किंवा पूर्व दिशा यापैकी एका दिशेला ठेवावे. पूर्व दिशेला डोके ठेवल्यास ज्ञान वाढते आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते. उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास प्रगती होते. सुगंधी तेल व परफ्यूम जवळ ठेवू नका. झोपताना कोणतेही सुगंधी तेल, परफ्यूम किंवा अत्तर जवळ ठेवू नका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्याचा प्रभाव जीवनावर नकारात्मक पडतो. आरसा झोपण्याच्या जागेपासून दूर ठेवा. वास्तुशास्त्रानुसार झोपण्याच्या जागेजवळ आरसा नसावा किंवा त्याचे प्रतिबिंब तुमच्यावर पडू नये. आरशामध्ये साठलेली ऊर्जा नकारात्मक प्रभाव टाकते. बेडरूममध्ये आरसा असल्यास झोपण्यापूर्वी त्यावर कापड टाकून ठेवा. भांडी डोक्याजवळ ठेवू नका. चहा, कॉफी किंवा दूध पिल्यानंतर त्याची रिकामी भांडी डोक्याजवळ ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार अशा भांड्यांमुळे घरात गरिबी येते आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडते. भांडी स्वच्छ करून किचनमध्ये ठेवावीत. डोक्याजवळ पाणी ठेवू नका. झोपताना डोक्याजवळ पाणी ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे चंद्राचे दोष वाढतात, मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. झोपताना धूम्रपान व नशेच्या वस्तू जवळ ठेवू नका. झोपताना चुकून सुद्धा धूम्रपान आणि नशेच्या कोणत्याही वस्तू डोक्याजवळ ठेवू नका. यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि मानसिक संतुलन बिघडते. बेडरूममध्ये अडकराळ विक्राळ चित्रे ठेवू नका. हिंसक प्राण्यांची, लढाईची किंवा उदास स्त्रियांची चित्रे बेडरूममध्ये नसावीत. अशा चित्रांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक संतुलन बिघडते आणि स्वभाव उग्र बनतो. मळलेले किंवा फाटलेले कपडे बेडरूममध्ये ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार खराब कपडे बेडरूममध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. असे कपडे शुक्र ग्रहाचे दोष निर्माण करतात, ज्यामुळे सुख समृद्धीवर परिणाम होतो. फाटलेले कपडे बाथरूममध्ये ठेवावेत, बेडरूममध्ये नाही. घड्याळ डोक्याजवळ ठेवू नका. झोपताना डोक्याजवळ घड्याळ ठेवणे टाळा. घड्याळातील ऊर्जा नकारात्मक प्रभाव टाकते, ज्यामुळे वाईट बातम्या कानावर तुमच्या पडू शकतात. चप्पल व बूट पलंगाखाली ठेवू नका. झोपताना चप्पल अथवा बूट पलंगाखाली ठेवणे टाळा. चप्पल व बूट हे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात, ज्यामुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन जाते. असे केल्याने कामात आळस, निरुत्साह आणि निर्धनता नक्कीच वाढत असते. पुस्तक डोक्याजवळ ठेवू नका. झोपताना पुस्तक डोक्याखाली किंवा उशीखाली ठेवू नका. पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो. डोक्याजवळ ठेवणे सरस्वतीचा अपमान मानले जाते. पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याला योग्य जागेवर ठेवावे आणि पुस्तकांच्या कपाटाला दरवाजा किंवा पडदा असावा. जुनी पुस्तकांमधील ऊर्जा नियंत्रित ठेवा. जुनी न उघडलेली पुस्तके नकारात्मक ऊर्जा संचारित करतात, जी जीवनात प्रगती होऊ देत नाही. अशा पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना यश मिळवण्यात हे अडथळे येतात. झोपण्याचा वेळ व सवय ही योग्य ठेवा. रात्री झोपताना वेळेचे भान ठेवावे आणि दिनक्रम व्यवस्थित राखावा. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिनचर्येचे पालन केल्यास जीवनात सकारात्मक बदल होतो. महत्त्वाची टीप: झोपताना या गोष्टीचे पालन करा आणि वास्तुशास्त्रानुसार जीवनशैली ठेवली तर जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती नक्कीच प्राप्त होते. झोपताना डोक्याखाली चाबी ठेवू नका. काही लोकांना सवय असते की झोपताना चाबी डोक्याखाली ठेवायची. वास्तुशास्त्रानुसार चावी लोखंडाची असते, जी नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे व्यक्तीच्या शत्रूंची संख्या वाढते, सुख आणि प्रगतीवर परिणाम होतो आणि शनी खराब होतो. पलंगाच्या खाली लोखंडाचा रॉड ठेवायला हरकत नाही, पण डोक्याखाली लोखंडाची की कोणती वस्तू ठेवू नका. झोपताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर ठेवा. स्मार्टफोन, स्मार्टवॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू
या डोक्याजवळ झोपताना ठेवू नका. या वस्तूंपासून निर्माण होणारे किरण तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतात. अशा वस्तू डोक्यापासून किंवा हृदयापासून किमान 28 सेंटीमीटर दूर ठेवा. या सवयीमुळे जीवनातील समस्या वाढतात आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो. डोक्याखाली पैसे किंवा पर्स ठेवू नका. काही लोकांना वाटतं की उशाखाली पैसे किंवा पर्स ठेवून झोपल्याने धनधान्य वाढतं. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाचा नाश होतो आणि अनपेक्षित खर्च वाढतात. माता लक्ष्मीचा आदर राखण्यासाठी पर्स किंवा पैसे त्यांच्या योग्य जागीच ठेवावेत. उशीखाली पैसे ठेवण्याची सवय असल्यास ती लगेच थांबवा. स्मशानभूमीजवळ जाणे टाळा. विष्णू पुराणानुसार रात्रीच्या वेळी चुकूनही स्मशानभूमीच्या जवळ जाणे टाळा. स्मशानाच्या जवळ नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. या ऊर्जेमुळे मानसिक संतुलन बिघडू शकतं आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. महत्वाची सूचना, या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि समस्यांपासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार जीवनातील यश, कीर्ती आणि प्रगतीसाठी या सवयी सुधाराव्यात. रात्री परफ्यूम किंवा अत्तर लावू नका. रात्री परफ्यूम, अत्तर किंवा सुगंधी पदार्थ वापरल्यास बाहेर वावरत असल्यामुळे वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. वास्तुशास्त्रानुसार हे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासारखे आहे. रात्री झोपताना किंवा इतर कोणत्याही प्रसंगी सुगंधी द्रव्यांचा वापर टाळा. रात्री नखे किंवा केस कापणे टाळा. रात्रीच्या वेळी नखे कापल्यास घरातील व्यक्तीचा शनी खराब होतो आणि तसेच नकारात्मक ऊर्जा वाढते. केस कापणे किंवा केसांचा विशेष प्रकारे हाताळणे रात्री टाळा, कारण यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. रात्री कपडे धुणे वाळत घालू नका. सूर्यास्तानंतर कपडे धुणे आणि बाहेर वाळत घालणे टाळा. अशा कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा जमा होण्याचा धोका असतो. जर कपडे धुतलेस तर त्यांना घरामध्येच वाळवा. रात्री दान करणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका. अशाने धनासंबंधी समस्या निर्माण होतात आणि आर्थिक संकटे वाढतात. महिलांनी रात्री मोकळे केस सोडून झोपू नये. रात्री मोकळे केस सोडून झोपल्यास नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण मिळते. यामुळे घरातील वातावरण ताणतणावपूर्ण बनते आणि पतीचे आयुष्य कमी होते असे मानले जाते. महिलांनी रात्री झोपताना केस व्यवस्थित बांधून झोपावे. खरकटी भांडी रात्री घरात ठेवू नका. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी घरामध्ये ठेवल्यास माता लक्ष्मी घर सोडून जाते. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि भांडी धुवून ठेवणे सुनिश्चित करा. सूर्यास्तानंतर झाडू मारू नका. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास लक्ष्मीचा अपमान होतो. झाडू नेहमी दक्षिण दिशेला आणि लपून ठेवावे. पती पत्नीने कशा प्रकारे झोपावे? वास्तुशास्त्रानुसार पतीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. यामुळे दाम्पत्य जीवनात प्रेम व संतुलन राहते. पती पत्नीच्या या स्थानामुळे पारिवारिक जीवन सुसंस्कृत व आनंदी होते. सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी या नियमांचे पालन करा. वरील सर्व गोष्टींचे पालन केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने जीवनशैली ठेवून जीवनात आनंद व प्रगती मिळवता येते. धन्यवाद. या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचे जीवन अधिक सकारात्मक व आनंददायी बनवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.